नमस्कार मित्रांनो, मी अब्दुल एजाज आपला मित्र या ठिकाणी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून HPR ID म्हणजे नेमकं काय आहे आणि ती आपण कशी क्रिएट करायची या संदर्भात शिकणार आहोत. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहेत. तर चला मग आपण शिकूया की HPR ID म्हणजे नेमकं काय आहे. HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल ID. आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची HPR ID ही क्रिएट करायची आहे आणि तीसुद्धा आपण ABDM या पोर्टलमधून आपण क्रिएट करत असतो आहे. तर ही ID क्रिएट करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती आपण बघणार आहोत. तर माझ्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल की हा पेज ओपन झालेला आहे. तर यासाठी हा पेज तुमच्याकडे ओपन होण्यासाठी एक लिंक आहे. ती लाईव्ह लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे खाली. त्या लिंकवर क्लिक करून आपण सुद्धा या पेजवर येऊ शकता मग आणि आपली HPR ID क्रिएट करू शकता. तर बघूया हा पेज जेव्हा ओपन होईल तर आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे. क्रिएट युअर हेल्थकेअर प्रोफेशनल ID नाव या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिसतात. डॉक्टर आणि नर्स असतील तर त्यांनी आय एम हेल्थकेअर प्रोफेशनल या बटनवर क्लिक करून आपली HPR ID क्रिएट करायची आहे. यांच्या व्यतिरिक्त इतर कर्मचारी जे आरोग्य खात्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ क्लर्क असेल, ऑपरेटर असेल किंवा इतर जे प्रशासकीय काम करतात त्यांना आपली हेल्थकेअर प्रोफेशनल ID बनवायची असेल तर त्यांनी या बटनवर क्लिक करायचं आहे. आय एम एन ॲडमिनिस्ट्रेटर फॅसिलिटी मॅनेजर या बटनवर क्लिक करून आपली हेल्थकेअर प्रोफेशनल ID क्रिएट करायची आहे. आणि जेव्हा आपण ही प्रोसेस करतोय तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे, कारण जास्त वेळ आपण विचार केला किंवा वाट बघितली तर हा पोर्टल ऑटोमॅटिक आपल्याला बाहेर येणार. ठीक आहे, परत आपल्याला ही प्रोसेस दुसऱ्यांदा करावी लागेल, परत करावी लागणार. म्हणून आपल्याला ही प्रोसेस थोडा फास्टमध्ये बघायची आहे. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी आय एम हेल्थकेअर प्रोफेशनलवर क्लिक केलं. दोन ऑप्शन आहेत. आधार कार्डचा वापर करून बनवू शकतो, ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून सुद्धा आपण बनवू शकतो. मग आपण इथून आधार कार्डचा वापर करून बनवूया. मग आधार कार्डवर जेव्हा आपण क्लिक करतोय त्यावेळेस आपल्याला इथं आधार नंबर लिहायचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण ही माहिती रीड करू शकतोय आणि मग नंतर आपल्याला या ठिकाणी आय ॲग्री करायचे आणि हे जे कॅप्चा दिलेलं आहे या कॅप्चाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. हे सबमिट केल्यानंतर आपल्याला एक OTP येणार. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर एक आपल्याला OTP येईल. ती OTP आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. ती लिहायची आणि याला सबमिट करायचं आहे. आणि पुढे आपल्याला मोबाईल नंबर मागणार. आणि मग नंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर आधारमध्ये जे आपले डिटेल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसणार. पुढे आपण या ठिकाणी हेल्थकेअर प्रोफेशनल कॅटेगरी लिस्टमध्ये सिलेक्ट करायचे. डॉक्टर असेल तर डॉक्टर, नर्स असेल तर नर्स. मग नंतर आपल्याला सब कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. नर्स, रजिस्टर्ड नर्स आहे की LHV आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मग इथं आपल्याला एक IDचं नाव द्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला इथे मेल ID लिहायची आहे. ठीक आहे, मेल ID लिहायची आहे. मग नंतर तसंच पासवर्ड क्रिएट करायचं आहे. आणि मग नंतर याला सबमिट करायचं. जास्त वेळ आपण या ठिकाणी वेट केलं तर मग हा पेज ऑटोमॅटिक बाहेर जाणार आणि मग नंतर परत ती प्रोसेस आपल्याला डबल करावी लागणार. त्यामुळे आपण ही प्रोसेस फास्ट करावी. सबमिट केल्यानंतर आपली हे हेल्थकेअर प्रोफेशनल ID अशा पद्धतीनं क्रिएट होणार आणि हे आपले डिटेल्स आहे. हा आहे आपला HPR नंबर जे 14 डिजिटचा असणार आहे आणि त्याच्या खाली हेल्थकेअर प्रोफेशनल ID ही आहे आपली हेल्थकेअर प्रोफेशनल ID. तर अशा पद्धतीनं आपल्याला आपलं हेल्थकेअर प्रोफेशनल ID म्हणजेच HPR ID क्रिएट करता येते. जर आपल्याला आणखी काही शंका कुशंका असतील तर या व्हिडिओला परत एकदा बघावं, स्टॉप करून तुम्ही बघू शकता आणि आपली शंका दूर करू शकता.